धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। धुळ्यात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन। 2 मार्चपासून बेमुदत काम बंदचा इशारा। भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने आंदोलन पुकारले आहे। त्यानुसार आज कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले। मागण्या मान्य न झाल्यास येत्या 2 मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये तांत्रिक वेतन श्रेणी लागू करणे, सुधारित आकृतीबंधास मान्यता देणे, मोजणी कर्मचाऱ्यांचा निश्चित प्रवास भत्ता वेतनात समाविष्ट करणे, विभागाचे खासगीकरण रद्द करणे आणि 21 ऑगस्ट 2015च्या शासन निर्णयात सुधारणा करणे यांचा समावेश आहे। तसेच भूमी अभिलेख विभाग तांत्रिक स्वरूपाचा असल्याने जमाबंदी आयुक्त व संचालक पदे भारतीय अभियांत्रिकी सेवेतील अधिकाऱ्यांकडून भरावीत, ई-मोजणी सॉफ्टवेअर अधिक सुलभ व युजर फ्रेंडली करावे, अधिकारी कर्मचाऱ्यांवर परवानगीशिवाय फौजदारी गुन्हे दाखल करण्याची पद्धत बंद करावी, 18 मोजणी प्रकरणांबाबत 14 सप्टेंबर 2026चे परिपत्रक रद्द करावे आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतंत्र मोजणी साहित्य व लॅपटॉप उपलब्ध करून द्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। मी श्री आनंद तायडे, जिल्हाध्यक्ष, धुळे भूमी अभिलेख कर्मचारी संघटना धुळे। भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज दिनांक 23/2/26 पासून सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। शासन स्तरावरच्या भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। त्याच्यात प्रमुख मागणी एक आहे आमची तांत्रिक वेतन श्रेणी लागू करण्याबाबत। आम्ही भूमी अभिलेखचे सर्व कर्मचारी हे तांत्रिक काम करतात, परंतु वेतन मात्र लिपिकाचं मिळतं। हा मोठा अन्याय हा कर्मचाऱ्यांवर होत आहे। त्याच्या विरोधात आम्ही जाऊन शासनाकडे मागणी केली आहे की आम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी मिळालाच पाहिजे। दुसरी मुद्दे आहे की एकदा 94 पासून आपली तालुका पॅटर्न लागू झाला आहे, तेव्हापासून त्याचे आकृतीबंध तयार झाला आहे, तेव्हापासून त्या आकृतीबंधात सुधारणा झालेली नाही। काम प्रचंड वाढलं आहे, कर्मचारी तेच असतात ना तीच, त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांवर खूप मोठा लोड पडतो आणि त्याच्यामुळे कर्मचारी हे फार झाले आहेत। मोजणी कर्मचारींचा प्रवास भत्ता हा निश्चित करण्याबाबतची एक मागणी आहे। तर इतर विभागातील तांत्रिक ज्ञान नसलेल्या कर्मचाऱ्यांची विभागात बदली अथवा प्रतिनियुक्ती न करण्याबाबतची मागणी आहे। विभागाचे खाजगीकरण रद्द करण्याबाबतची मागणी आहे। शेत रस्ते हद्द कायम व शासन निर्णय 29/8/25 सुधारणा करणे गरजेचे आहे। मोजणी ही बाबत धोरणात्मक बाब असून अंतर्भूत करण्यात येऊ नये, अशी एक मागणी आहे। भूमी अभिलेख हा तांत्रिक विभाग असल्याने जमाबंदी आयुक्त संचालक पुणे हे संवर्ग पद भारतीय अभियांत्रिकी सेवेतून भरण्याबाबतची एक मागणी आहे। आणि जमाबंदी स्तरावर सुद्धा आपल्याकडे भरपूर मागण्या आहेत। अधिकारी कर्मचारी प्राधिकारी यांची कुठलीही परवानगी न घेता चौकशीशिवाय थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याची चुकीची अमानवी पद्धत ही बंद करण्याबाबतची आमची मागणी आहे। अशा विविध मागण्यांसाठी आजपासून आम्ही सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आलं आहे आणि दिनांक 27 महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।